बातमी आणि बरंच काहीची सुरुवात आपण एका अतिशय महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत आणि ही बातमी आहे संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भातली। संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा मार्ग शिवसेनेने बंद केलेला आहे असा आरोप होतोय। खरं तर स्वराज्य संघटनेची स्थापना करत संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि सगळ्या पक्षांना आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी सुद्धा केलेली होती। पण त्यानंतर सुद्धा संभाजीराजेंची आता जी फरफट होतीये ती नेमकी का झाली, संभाजीराजेंवर ही वेळ का आली आणि नेमकं काय चुकलं असा सवाल आता विचारला जातोय। राज्यसभेसाठी संभाजीराजेंची फरफट, शिवसेनेनं नाकारलं भाजपचं दुर्लक्ष, संभाजीराजेंवर ही वेळ का आली, संभाजीराजे फसणार की बाजी उलटवणार। संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात हे सवाल उपस्थित करण्याचं कारण म्हणजे 6व्या जागेवरून राजेंची सुरू असलेली धावपळ। 12 मे रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना करताना संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली। भाजपच्या पाठिंब्यानं पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर आता महाविकास आघाडी पाठिंबा देणार या अपेक्षेनं संभाजीराजे मैदानात उतरले। या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत। मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानामध्ये त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल। एकच हित बघितलं की समाजाचा हित पाहिलं। विशेष म्हणजे संभाजीराजेंनी राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा करण्याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली, पण सुरुवातीला त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं टाळलं आणि तिथेच संभाजीराजे फसले। शिवसेनेला विश्वासात न घेता संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना 6व्या जागेवर अडून बसली आणि तिथेच राजेंचा घात झाला। शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल एवढंच मी आता आपल्याला सांगतो। या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते बसतील। महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो शिवसेनेच्या कोट्यातला असेल आणि तो कसा निवडून आणायचा याची स्ट्रॅटेजी हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील। पण मला पूर्ण खात्री आहे की उमेदवार दुसरा निवडून येणार। शिवसेनेचंही एक मुद्दा आहे। आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी। शिवसेनेच्या या भूमिकेनं संभाजीराजेंची कोंडी झाली। आधी 6व्या जागेसाठी हमखास पाठिंबा मिळेल अशा अपेक्षेत असणाऱ्या संभाजीराजेंना शेवटी छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखा म्हणत शिवसेनेला आवाहन करावं लागलं। माजी मुख्यमंत्री उद्धवजींची सविस्तर चर्चा झालेली आहे, सविस्तर बोलणं झालेलं आहे। पुढं काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील। मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील। पण संभाजीराजेंच्या छत्रपती असल्यानं सन्मान राखण्याच्या अपेक्षांचा भंग तात्काळ झाला, कारण भाजपनं छत्रपतींचा सन्मान आणि उमेदवारीचा संबंध नसल्याचं म्हणत नकार घंटा वाजवली, तर शिवसेनेनं थेट संजय पवारांना उमेदवारी देत चर्चेला पूर्णविराम लावला। मी तसं म्हणालो, हा शिवसेनेचा व्यक्तिगत प्रश्न आहे। शिवसेनेने उद्या छत्रपतीच्या घराण्याचा मान ठेवण्यासाठी जर तिकीट दिली, त्यांना मोठं मानाचं पद दिलं, तर त्याला भाजपचा आक्षेप असण्याचं काही दुरान्वय कारण नाही। आम्ही स्वतः शिवसेनेची एक जागा, जी जागा जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, त्यासाठी आम्ही छत्रपतींना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी आमची तयारी होती आणि त्यांनी ती जागा स्वीकारायला हवी होती। यापूर्वीसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, त्यांचं कुटुंब राजकीय पक्षात त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना माहिती आहे राजकीय पक्षांची मजबुरी काय असते। त्याच्यामुळे खंजीर खुपसण्याची वगैरे भाषा शक्यतो कोणी करू नये। खरं तर राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो।
त्यामुळे राजकारणात प्रत्येक पाऊल टाकताना सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं। सद्यस्थितीत ज्या तऱ्हेनं संभाजीराजे चक्रव्यूहात अडकलेत ते पाहता संभाजीराजेंचे राजकीय डाव काहीसे फसल्याचं दिसतंय। मुळात आताही काही बोटावर मोडण्या इतपत कार्यकर्ते सोडले तर संभाजीराजेंच्या पाठीशी मराठा संघटना पूर्ण ताकदीनिशी उभ्या राहिलेल्या दिसत नाही। त्यामुळे आता या राजकीय कोंडीतून संभाजीराजे कसा मार्ग काढतात, राज्यसभा उमेदवारीचं चक्रव्यूह कसं भेदतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज भाजपनं आक्रमक होत मंत्रालयावर थेट धडक मोर्चा काढला। राज्य सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर चालढकल सुरू असल्याचा आरोप सुद्धा यावेळेला भाजपकडून करण्यात आला। आंदोलन करणाऱ्या भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी यावेळेला ताब्यातही घेतलं। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलंय। भाजपनं मंत्रालयावर धडक मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केलाय। मुंबईसह 14 महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला। त्यामुळे राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे आक्रमक होत भाजपनं मंत्रालयावर धडक दिली। राज्य सरकार चालढकल करून केंद्राकडे बोट दाखवत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय। तुमच्या मनातच पाप आहे, तुम्हाला ओबीसी समाजाला आरक्षणच द्यायचं नाहीये आणि त्याच्यामुळे आपण 2.5 वर्ष चालढकल केलीत। तुमच्या जर मनात असतं तर मध्य प्रदेशनी ज्या पद्धतीनं आपण बघाल, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांनी अपील फॉर मॉडिफिकेशन केलं, याचिका त्याची दाखल केली। किती दिवस तुम्ही अजून मूर्ख बनवणार आहात? नुसतं केंद्राकडे बोट दाखवून तुम्ही बैठक घेतलेले प्रश्न सुटणार आहे का? बाजूच्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्या बाबी पूर्ण झाल्यात, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ते पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि तुम्ही मात्र काहीच करत नाही। आता तुम्ही कोर्टाकडे बोट दाखवतात, कुठे सॉलिसिटरकडे बोट दाखवतात। मला वाटतं असं कुठेही बोट दाखवून चालणार नाही। तुम्ही तुमची जबाबदारी झटकता कामा नये। राज्य सरकार ओबीसींना आरक्षण देण्यात नापास झाल्याचा थेट आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय। त्यांची बैठक ही परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर त्या मुलाने घरी पोचण्याच्या आधी नापास का झालो याची कारणं लिहून काढायची असतात। मग त्याच्यामध्ये पुन्हा रिचेकिंगला बहुतेक द्यावं लागेल, पेपर माझा नीट तपासला गेला नाही, अशी तो कारणं काढतो। आज बैठक चालली होती की ओबीसी पॉलिटिकल आरक्षण गेलं। मी दाव्याने सांगतो की आता किती तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि ट्रिपल टेस्ट करा, या निवडणुकांपुरतं ओबीसी पॉलिटिकल आरक्षण असूच शकणार नाही आहे। मध्य प्रदेश सरकारचं अनुकरण करून राज्यातील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजपनं मोर्चा काढला। भाजपच्या मुख्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। त्यानंतर नेत्यांना सोडून देण्यात आलं। मात्र ओबीसी आरक्षणावरून पेटलेला राजकीय वणवा सध्या तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी केंद्र सरकारकडे आता जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे। इथं कोणी फुकट काही मागायला येत नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली। छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांनी जी मागणी केली आहे या मागणीला पाठिंबा दर्शवलाय। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी अधिवेशनात मंजूर करण्यात आला। ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली। मुंबईत राष्ट्रवादीची ओबीसी आरक्षण परिषद सुरू असतानाच भाजपनं ओबीसी मोर्चा काढला होता। मंत्रालयावर जाण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। राज्यातील सर्वच पक्ष आरक्षणाच्या या मुद्द्यावर आक्रमक झालेत। परिणामी शरद पवार यांनी थेट मोदी सरकारकडे जातीनिहाय जनगणनेचीच मागणी केली आहे। एवढी लोकसंख्या आहे का नाही या संबंधीची शंका व्यक्त करतात। मला आनंद आहे की तुम्ही आजच्या परिषदेमध्ये
एक ठराव तुम्ही या ठिकाणी मान्य केला. केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी. एकदा कळून टाकलं, एकदा कळून द्या देशाला की नक्की काय संख्या आहे, आणि ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली. केंद्र सरकार इम्पिरिकल डाटा देत नसल्याचाही आरोप भुजबळ यांनी केला. परत जे आहे जनगणनेमध्ये जाती जनगणना झाली पाहिजे, आणि त्यासाठी जसं बिहार पुढे आलेला आहे त्याच धर्तीवर आता पवार साहेबांच्या उपस्थित पवार साहेब आणि आम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा ही मागणी करतो आहोत की आता 2021ची जनगणना होणार आहे, ती अजून या करोनामुळे सुरू झालेली नाही भारत सरकारच्या वतीनं. तर त्या जनगणनेमध्ये जातीय जनगणना सुद्धा करा अशी आम्ही सुद्धा मागणी केलेली आहे. देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं जोर धरतेय. संख्याशास्त्र आणि माहितीच्या दृष्टिकोनातून जनगणना महत्वाची आहे. मात्र जातीनिहाय जनगणनेमुळे जातीचं समाजातलं वास्तव देशासमोर येणार आहे. कोणत्या जाती विकासापासून दूर फेकल्या गेल्या आहेत हे देखील लक्षात येईल. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकार कसा प्रतिसाद देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तारकर्लीमधल्या दुर्घटनेची प्रशासनानं अतिशय गांभीर्यानं दखल घेतली आहे. बोट मालकासह 7 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आलेली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किनारे खरंच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. समुद्र खवळलेला असतानाच आणि मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तारकर्लीत बिनधास्तपणे अजूनही पर्यटन सुरू आहे. पोलीस, कोस्टल गार्ड्स यांच्यापैकी कुणीही या ठिकाणी नाही. मोठ्या दुर्घटनेनंतरही प्रशासनानं कुठलाच धडा घेतला नसल्याचं यातून स्पष्ट दिसतंय. इतकंच नव्हे तर तारकर्लीत दुर्घटनाग्रस्त बोट अजूनही इथेच बघायला मिळते. तर या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. आणि या बोटीमध्ये सुमारे प्रशासनाच्या माहितीनुसार 28 पर्यटक होते. त्या 28 पर्यटकांमधून 2 पर्यटक आहेत ते यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र इतर पर्यटकांना वाचवण्यात हे स्थानिक ग्रामस्थ असतील आणि पर्यटन व्यावसायिक असतील यांना यश आलेलं आहे. कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालाय. वातावरणातले हे बदल धोकादायक आहेत. या बदलांचा पर्यटनावर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. तर आम्ही फक्त बचाव कार्याला आम्ही धावून गेलो. बोट वरती काढायला वगैरे आम्ही त्यानंतर होतो. माणसांना वरती आणायला होतो. त्यानंतर मग त्या जीपमध्ये बसून आपण त्यांना याला आपल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. पर्यटन स्थळावर पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षितता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत एमटीडीसीचे दर जरा जास्त आहेत. मात्र सुरक्षित स्कुबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी पर्यटकांनी एमटीडीसीचा आधार घ्यावा असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय. सुरक्षितता असेल तर पर्यटक मोठ्या संख्येने येतील असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं. प्रत्येक किनाऱ्यावर हे लाईफगार्ड नेमण्याचं कामकाज जे आहे आपले पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली आहे. त्यांनी पर्यटन संचालनालयाला आदेश केलेला आहे की या किनाऱ्यावर लाईफगार्ड्स नेमावेत, हे करावेत. त्याची कार्यवाही पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. 15 मिनिटं डेड स्किन वगैरे पूर्ण क्लीन होते त्याच्यामध्ये आणि रिलॅक्सिंग वाटतं. गुदगुळे होतात. पहिला असं वाटतं की पाय काढावे, नंतर वाटतं की रिलॅक्स बसून राहावं, दुसरं काय नाही. राज्यासह देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी कोकणाला पसंती देतात. इथे येणाऱ्या पर्यटकाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. मात्र त्याच सोबत पर्यटकांची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे या दृष्टीनं प्रशासनानं सजग राहणं तितकंच गरजेचं आहे. भरत केसरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालवण. मे महिना सरता सरता आता खरीप हंगामाची चाहूल लागलेली आहे. शेती मशागत, खतं आणि बियाणं खरेदीची लगबगही सुरू झालेली आहे. मात्र खत खरेदी करताना
अकोल्यातल्या शेतकऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतोय. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आणि मूग अशा पिकांची मुख्यतः लागवड केली जाते. या पिकांना पेरणी दरम्यान खतांची आवश्यकता असते. मात्र ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना हवं ते खत उपलब्ध नसल्यानं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं खत उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना प्रत्येक दुकानात फिरून खताची उपलब्धता पाहावी लागते. याशिवाय खतांच्या दरातही वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना खत खरेदी करणं सुद्धा अवघड बनलंय. तर जवळपास 100 जणांची लाईन लागलेली होती. मी लाईनीत लागल्यानंतर ज्यावेळेस माझा नंबर आला त्यावेळेस मला कळलं की इथं DAP मिळत नाही म्हणून. तुम्ही विचार करा, 100 जणांची लाईन लागल्यानंतर जर खत मिळत नाही, मला काय वाटतं, असं 2-3 दुकानं फिरलो मी जवळपास. कुठेही गेलं तरी तेच पद्धत आहे की DAP नाही. मग तुम्ही सांगा, पेरणीची वेळ आली, पेरणीची वेळ आल्यानंतर जर खत मिळत नसेल तर आता आम्ही काय करावं, आम्ही कुठं जावं? शेतीचे खताचे भाव वाढल्यामुळे हे खत आम्हाला परवडून नाही राहिलं. आता सध्या त्यांनी 1350-1450 रुपये बॅगचा भाव सांगितला जवळपास. आणि ते दुसरं दाणेदार आहे म्हणते कोणतं ते 1900 रुपये. आणि सरकार जे समजा म्हणते की बुवा आम्ही सबसिडी देतो, मग हे 1900 आणि ते 1900 असं कसं काय? मला 10-26 खत मिळून नाही राहिलं आणि उज्ज्वलाचा युरियासुद्धा मिळून नाही राहिला आणि खताचे भाव पुष्कळ वाढलेले आहेत. काही परवडून नाही राहिलं शेती करायचं. अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून DAP आणि युरिया या खतांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र सध्या आवश्यक तेवढा साठाच उपलब्ध नाही. 2 ते 3 दिवसात हा साठा उपलब्ध होण्याची शक्यता डीलर्सकडून वर्तवली जाते. गेल्या वर्षी अकोला जिल्ह्यात 75,000 मेट्रिक टन खताचा वापर झाला. त्यामुळे यावर्षी 86,000 मेट्रिक टन खत साठा मंजूर झालाय. त्यानुसार सध्या अकोला जिल्ह्यात 29,000 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. म्हणजे एकदम अवेलेबिलिटी भरपूर पण नाही आहे, पण अवेलेबिलिटी होणार अशी दिसते. सगळ्या कंपन्यांचे प्रयत्न चालू आहे. कृषी विभागानं DAP ऐवजी सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. तर दुसरीकडे कृषी विभाग आणि क्वालिटी कंट्रोल यांचं कोणतंही नियंत्रण नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. दुकानांमध्ये DAP उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी DAP उपलब्ध असेल त्या ठिकाणी दुकानदारानं DAP खत दाबून ठेवल्याचा आरोप स्वाभिमानीकडून करण्यात आलाय. या आठवड्यामध्ये आपल्याकडे आता RCFचा पण DAP येत आहे. इतर 2 कंपन्यांच्या रेट लागत आहे. तर मला इथं आपण परत एकदा मी नम्र निवेदन करतो की DAP ऐवजी जर आपण मिश्र खतं आणि युरिया आणि तुमचा सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला तर तुमचा आर्थिक फायदा तर होईलच, सोबत तुम्हाला इतर दुय्यम अन्नद्रव्यसुद्धा तुमचा त्यामध्ये वापरल्या जातील. शेती पिकवण्यासाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशाला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम बनवायचं असेल तर शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांना सहज आणि कमी खर्चात उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आणि आता एक अशी सकारात्मक बातमी आपण बघणार आहोत जी खास करून मोबाईलच्या अधीन झालेल्या मुलांनी आवर्जून पाहणं गरजेचं आहे. तुम्ही एका दमात 1000 जोर मारणाऱ्या पैलवानाबद्दल ऐकलंय का? बरं, त्याला पाहिलंय तरी का? नाही ना? तर मग आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत 1000 जोर मारून विक्रम करणारा केवळ 10 वर्षांचा पैलवान. 1, 2, 3, 4. 95, 96, 97, 98, 99, 1000 जोर मारणारा हा आहे छोटा वस्ताद, पिंपरी चिंचवड शहरातल्या भोसरी गावचा स्वराज लांडगे. केवळ 10 वर्ष इतकं कमी वय असताना तब्बल 1000 जोर मारण्याचा विक्रम करत या पठ्ठ्यानं भल्या भल्यांना खांब फोडलाय. मात्र एवढा मोठा पराक्रम करून सुद्धा स्वराजचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हे विशेष. भविष्यातील सर्वात कमी वयाचा महाराष्ट्र केसरी बनवण्याचं स्वप्न बघणाऱ्या स्वराजच्या वडिलांना पोराच्या अशा पराक्रमाचं कौतुक वाटलं नसतं तरच नवल. 8 महिने मेहनत करावी लागली. मी 5-5नी वाढवत गेलतो. या टप्प्यात मी 1000 जोर मारले. 26 मिनिटात
33 सेकंदमध्ये मी 1000 जोर मारले. स्वराज लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्यामुळे त्याच्याकडून काही ना काही विक्रम करून घ्यायचे अशी आमची इच्छा होती. आणि आमचे गुरुवर्य सुभाष अण्णा उमाप यांनी 30 वर्षापूर्वी भोसरीमध्ये एकाच दमात 5000 जोर मारले होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही स्वराजला त्या पद्धतीने तयार करत होतो. व त्यांचे मामा राहुल गवळी, त्यांचे आजोबा बाबासाहेब तांबे यांनी सगळ्यांनी सराव घेऊन त्याची 1000 जोरपर्यंत नेण्याची त्याची तयारी करून घेतली. स्वराजच्या यशाचं गमक त्याच्या मेहनतीमध्ये आहे. खरं तर त्याचं वय खेळण्या बागडण्याचंच, मात्र कुटुंबियांनी दाखवलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झटला आणि एवढ्याशा वयात त्यानं पंचक्रोशीतल्या प्रत्येकाची मान अभिमानानं उंचावली आहे. या वयामध्ये 10 वर्षाच्या वयामध्ये एवढं म्हणजे सगळ्यांना लाजवल अशा पद्धतीनं 1000 जोर नॉनस्टॉप मारणं फार अवघड आहे. आणि आपण पाहतोय की शारीरिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी आपला देशी व्यायाम हा फार गरजेचा आहे. आणि त्या देशी व्यायामामध्ये यांनी आज रेकॉर्ड केलं. आम्हाला फार अभिमान आहे. आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये हा असा मुलगा जन्माला आला, त्याच्यामुळे आम्हाला फार अभिमान आहे. आत्ताचं भोसरी हे पूर्वी भीमाचं गाव भोजापूर म्हणून परिचित होतं. त्याच बलवान भीमाचा वारसा इथल्या अनेक पैलवानांनी पुढे सुरू ठेवलाय आणि आजही स्वराज सारखे भीम इथल्या तालमीत घडतायत. यापेक्षा अधिक आनंद आणि अभिमान दुसरा काय असू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि याच सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.